बच्चू कडू यांचा अन्नत्याग उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। त्यांची तब्येतसुद्धा खालावलेली आहे। नुकतंच आरोग्य पथक यांनी तपासणी केली, त्यांचा BP लो झालेला आहे आणि 3 किलो वजनसुद्धा कमी झालेलं आहे। या उपोषणाला पाठिंबा संपूर्ण राज्यभरातून मिळतोय। आज राज्यभरातून अनेक नेते मंडळी, मनोज जरांगे पाटील असो, रोहित पवार असो, महादेव जानकर, रविकांत तुपकर हे सगळे नेते आज बच्चू कडू यांची भेट घेऊन पाठिंबा देणार आहे। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः, आपण त्यांच्याशी बोलूया। तुमची तब्येत पण खालावलेली आहे, 3 किलो वजन कमी झालं, आरोग्य पथकाने नुकतीच केली, काय सांगा? आणि आज अनेक नेते मंडळी भेट देणार, पाठिंबा देणार। खरं तर मी त्यांचं सगळ्यांचा आभार मानतोय का पक्षविरहित आणि धर्म जातीविरहित शेतकरी मजूर कष्टकऱ्यांसाठी ही लढाई उभी झाली पाहिजे। आमचा मूळ उद्देशच ते होता आहे का एकतर 3 उद्देशासाठी आपण हे आंदोलन करत होतोय। एकतर आम्ही जिवंत आहे हे आम्हाला सांगायचं आहे। दुसरं, जो शेतकरी जाती धर्मात विभागलेला आहे, कोणी तेली, माळी, पाटील, हिंदू, मुस्लिम, बौद्ध अशा पद्धतीनं ज्याला विभागणी केली, वर्गीकरण केलं आणि राष्ट्रवादीचा शेतकरी झाला, कोणी BJPचा झाला आहे, कोणी काँग्रेसचा झाला, त्यांनी जरूर कुठल्याही पक्षात धर्मात जरूर राहावं, परंतु त्यानं शेवट शेतकरी म्हणून जगावं, त्याचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि त्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी हा एक उद्देश दुसरा आहे। तिसरा, आम्ही सरकारला हे सगळं आमची काय स्थिती आहे सध्या, आजही सोयाबीनचे भाव 3400 रुपयापर्यंत विकावं लागले, सोयाबीन तुरीचे भाव 7,300 होते, 6,300 विकावं लागत आहे। हे सगळी विचित्र अवस्थेमध्ये ही आंदोलन आम्ही त्या कष्टकरी कामकरी लोकांसाठी केलेलं आहे। त्याच्यात सगळ्यांनी जे येत आहे, जरांगे पाटीलसह रोहित पवार असेल, राजू शेट्टी असेल, तुपकर असेल, लंके असेल आणि हाके पण आहे, ते पण परवा येणार आहे, तर सगळ्यांचं मी आभारच मानतो। तुम्ही सांगितलेलं आहे आधी, गांधीगिरी मार्गाने आम्ही सगळे हे उपोषण आंदोलन करतोय, परंतु 14 तारखेपर्यंत जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही आमच्या अंगात भगतसिंग येईल म्हणून कालपासूनच प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आणि आज तर अनेक ठिकाणी काही टॉवरवर चढले, चांदूर बाजार कडकडीत बंद आहे, काल जलसमाधी आंदोलन झालं, मुंडन आंदोलन झालं। मला कार्यकर्त्यांना सांगायचं आहे का शेतकरी असेल, मजूर असेल, त्यांनी आपल्याला इजा करून घेऊ नका आणि दुसऱ्याला पण इजा होईल असं काही करू नका। शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन आपलं कर्तव्य म्हणून आपण पूर्ण करणार आहोत। सरकारनं सरकारचं कर्तव्य करावं, आम्ही आमचं कर्तव्य करू। आणि उद्या असं नाही झालं पाहिजे का शेतकरी आत्महत्या करत होता आणि कोणी लढतच नव्हतं। यापूर्वी पण आम्ही दिल्लीला जाऊन आंदोलन केलं, स्वतः राज्यमंत्री असताना 2 व्हीलरनं गेलो आम्ही दिल्लीला, 11 दिवस मी आमदार असताना आंदोलन केलं, विधानसभेतसुद्धा भर पावसात 2 दिवस आंदोलन केलं। शेतकऱ्याचा आवाज आम्ही मंत्री असतानासुद्धा तेवढाच कायमपणे उठवलेला आहे। आखरी सरकारची भूमिका आहे, त्याला किती आपण पाहायचं, कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं। काल पालकमंत्र्याचं बोलणं जे होतं ते अतिशय निषेधार्थ होतं, म्हणजे कलेक्टर आले आणि कलेक्टरनं आमची बोलणं करून घेतलं, तर म्हणे तुम्ही आता हे कलेक्टर आले, तुम्ही उपोषण सोडा आणि मीटिंग लावतो, आणि ते दमदाटीसारखं, म्हणजे तुम्ही सोडा नाही तर मग तुमचं काही खरं नाही आहे। तर त्याचाही आम्ही निषेध करतो, ते काही चांगलं नाही आहे। आणि तुम्हाला असं वाटते का आमच्या राज्यात कोणी आंदोलनच केलं नाही पाहिजे? तुम्ही धर्म डोक्यावर घेऊन, आमच्या हाती झेंडे घेऊन शेतकऱ्याला जर खून करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही ते सहन करणार नाही। अगदी तोही हिंदूच आहे, तो काही गैरहिंदू नाही आहे, त्याच्यात शेतकरी हा हिंदू बहुसंख्येनं आहे, आणि त्या हिंदू शेतकऱ्याच्या विरोधात तुम्ही अशा प्रकारचं दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही ऐकणार नाही। आम्ही मरण पत्करू, पण अशा प्रकारचं झुकणं आम्ही सहन करणार नाही। मागण्यासोबतच आम्ही शेतकऱ्याच्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे, ते त्यांनी लक्षात ठेवावं। आज अनेक नेते मंडळी येणार आहे, मनोज जरांगे पाटील पण येणार आहे 4 वाजता, रोहित पवार येतील, काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांचं? मला असं वाटते का त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटले पाहिजे। आखरी ही लढाई एका पक्षाची, एका जातीची नाही आहे, ही सर्व कष्टकऱ्यांची लढाई आहे। साधा आपण पाहतो का कामावरचा मजूर आहे MRHS मधला, 200 300 100 वाढले 10 वर्षात, आणि 300 रुपयानं त्याला काही पूर्ण वेळ काम भेटत नाही, 2-3 हजार रुपये त्याला भेटतं, आणि मग एकाइकडे किमान कामगार वेतन आपण आणलं आणि ते 14,500 म्हटलं, आणि यांना 300 रुपये रोज देत आहे, तर हे 6-6 महिने भेटत नाही। कित्येक धारणीचे मजूर आहे, 6-6 महिने पेमेंट नाही त्यांना, दिव्यांगाचे 5-7 महिने झाले पेमेंट नाही, घरकुलाचे पैसे नाही, विहिरीचे पैसे नाही,
या सगळ्या विवंचनेमध्ये असणाऱ्या या कष्ट करण्यासाठी सरकार आहे का नाही आहे. पण त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या भूमिका एक असल्या पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी असावं, पण कष्टकऱ्यांच्या बाजूनं आता कोणतरी उभं राहणं फार गरजेचं आहे. सगळ्यांचा अजेंडा हा कष्टकऱ्यांचाच असला पाहिजे अशी अपेक्षा करतो. शेवटचा प्रश्न, सरकार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम दिसते की आम्ही वचननाम्यामध्ये 5 वर्षामध्ये कर्जमाफी देणार. तर तुम्हाला वाटते का आता सरकार आता बावनकुळे म्हणतं का आम्ही 5 वर्षात कधी देऊ, म्हणजे निवडणुकीच्या वेळेस पुढची निवडणूक येईल तेव्हा तुम्ही करणार कर्जमाफी. पण पुढच्या वेळेसही तुम्ही सत्तेत आले पाहिजे. आणि तुम्ही सत्तेत यासाठी कर्जमाफी करणार आहे का शेतकरी आता अडचणीत आहे म्हणून कर्जमाफी करणार आहे, हे स्पष्ट केलं पाहिजे ना. एवढी करंटे झाले कसे तुम्ही, एवढे कसे काय वाईट वागायला लागले तुम्ही शेतकऱ्याप्रती. कधीही करू म्हणजे काय, तुम्ही MSPच्या 20% अनुदान द्यायचं कबूल केलं होतं, ते पण कधी करणार. MSPच्या 20% म्हणजे हमी भावाच्या 20% अनुदान देण्याचं कबूल केलं, आणि ते कोणत्या वर्षात देणार आहे. का मौन सोडत नाही तुम्ही मुख्यमंत्री. किती जोऱ्यानं बोलले होते तुम्ही, 7/12 कोरा कोरा करत. कसे मतं घेतले तेव्हा वाटली नाही थोडीशी. आणि म्हणून ते आम्ही सहन करणार. तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल, सांगावं लागेल, त्याच्याशिवाय मागं नाही हटन. मुख्यमंत्री अकोल्याला येतात? चांगलं आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मजुरांनी त्यांचं खूप स्वागत केलं पाहिजे, आनंद व्यक्त केला पाहिजे. रोज आत्महत्या होते त्याच्या छातीवर पाय ठेवून तुम्ही पुन्हा कार्यक्रम केले पाहिजे, नाचले पाहिजे. राम ठाकरे नावाचा राम ठाकरे मेला, प्रभू रामचंद्राच्या नावाचा राम ठाकरे तुम्ही वाचू शकला नाही. मंदिरात जरी तुम्ही पुण्य कमावले असेल, पण ह्या राम ठाकरेचं पाप फेडणार कसं तुम्ही, सांगा ना तुम्ही आम्हाला. हे होते बच्चू कडू, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया ABP माझाला दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, मोजरी, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.